भाष्य करत आहेत ते काय सांगतात? नाही, खरं तर नाईक साहेबांनी जेव्हा ही लक्षवेधी मी टाकली की 14 गावं नवी मुंबईत घ्या, त्यावेळेस त्यांनी जो प्रश्न विचारलेला किंवा मागणी केलेली, त्याच मागणीवर ते आताही ठाम आहेत. तेव्हा जे अभिजित बांगर साहेब आयुक्त होते तत्कालीन नवी मुंबईचे, त्यांनी सांगितलं होतं की इथे 5,900 कोटीच्या आसपास याला खर्च करावा लागेल. गावांच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 591 कोटी द्यावे लागतील आणि काही अतिक्रमण आहेत ती काढायला लागतील. आणि तीच मागणी त्यांनी परत रिपीट केलेली आहे. त्याची मागणी काही वेगळी नाही आहे, परंतु ती त्या हिशोबाने जी मागणी केली होती त्याची तरतूद कुठेतरी बजेटमध्ये करायला पाहिजे होती. आपण एक पाहिलं पाहिजे की त्यांचं हे वक्तव्य आलं हे बजेट नंतर आलं आहे. मला कळत नाही की इथल्या आमदारांनी मागणी करायला पाहिजे. ते दुसरा सेशन चालू आहे आता की ही गावं काढले त्यांच्यासाठी निधी द्यायला पाहिजे. मला सततचा पाठपुरावा चालू होता. समिती आमची सोबत होती, ती पण पाठपुरावा करत होती. परंतु हा कुठेतरी मुद्दामून रेंगाळण्याचा विषय आहे का की हे गाव आम्हाला कचरा टाकायला परत ठाण्यात घ्यायचा विषय आहे का? मला वाटतं नगरविकास खात्याचे जे मुख्य आहेत एकनाथ शिंदे, त्यांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे. त्यांच्या मुलाचा इलेक्शनच्या वेळेस नाईक साहेबांच्या बोलण्यात नाही येतं की इलेक्शनपुरतं आम्ही बाप पुढे ढकलून दिली, नाहीतर मी तेव्हाच विरोध करणार होतो. तर नक्की ठरलेलं काय यांच्यात की इलेक्शनपुरती गावं हो बोलायचं आणि नंतर परत ती तशीच टांगती ठेवायची का? तर आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि असंच वाऱ्यावर ही गावं सोडून द्यायची आहेत का आमची? माझी एकनाथ शिंदेंना पालकमंत्री म्हणून ही विनंती आहे की त्वरित या 14 गावांसाठी निधी त्यांनी जाहीर करावा. जो आडिवली बुतवली रस्ता आहे तो MMRD तर्फे त्यांनी टनेल घोषणा करावी की इथे टनेल करण्यात येईल, जेणेकरून नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी होईल. मग नाईक साहेब कशाला बोलतील? आज तुम्ही बघाल इथे जे गोडाऊन्स आहेत यांचेच कच्चे बच्चे आहेत. सरकारी जमिनींवर मी माझे अनेक पत्र दिलेली आहेत की हे गोडाऊन्स काढा. सरकारी होमगार्डच्या जागेवर 6-7 एकरच्या जागेवर गोडाऊन्स बांधलेले आहेत. कुठेतरी यांचा वरदहस्त दिसतो आहे आणि अजूनही यांची काय भूक भागलेली दिसत नाही, म्हणून तरी चाललं नाही ना अशी संशयाच जागा आहे. हे माझं सांगणं आहे की नाईक साहेब बोललेत ते बरोबर बोललेत. त्यांची भावना तीच आहे की 20 वर्षे त्यांनी टॅक्स नाही वाढवला नवी मुंबईत. त्यांचं त्या शहरावर प्रेम आहे. यांच्यासारखं नाही की ओरबडून घेऊन जायचे. त्या पोटतिडकीने त्या पायी ते बोलत आहेत. त्यांची मागणी रास्त जरी असली तरी माझी त्यांनाही विनंती की आम्हाला पदरात घ्या. मागच्या वेळेसही मी बोललेलो आणि तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करा. हा निधी कसा येईल, एकदम ही लोकं पॅनिक होतील असं वक्तव्य आपल्याकडूनही जायला नको. आमची विनंती, आमचे नेते आहेत ते इकडच्या आगरी समाजाचे, त्यामुळे ही आगरी बहुल गावं आहेत, त्यांचा विचार करण्यात यावा आणि निश्चितच याच्यातनं काहीतरी मार्ग काढावा. या सगळ्याची भूमिका काय असणार आहे यापुढे तरी गावात? नाही, मनसेची भूमिका काय बघा, टेक्निकली हा जो ही 14 गावांचा विषय, ती 14 गावं नवी मुंबईत गेलेली आहेत. त्याबद्दल कोणालाही काही वाटून घेण्याचं कारण नाही आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की ह्या 14 गावांसाठी जो निधी यायला पाहिजे, जी मागणी सातत्याने नाईक साहेब करत आहेत, आम्ही करतो आहे, 14 गाव विकास समिती करते, तो निधी का नाहीत? नगरविकास खातं यांच्याकडे यांनी द्यायला पाहिजे. मुलाचा मतदारसंघ आहे. आज तुम्ही सरपंचाचा ग्रामपंचायतीने केलेले कामाचे श्रेय घ्यायला खासदार येतात ना आमचे. मग जा ना, बाबांना सांगा ना सकाळच्या नाश्त्याच्या टेबलवर की यांना द्या निधी. नगरविकास खातं यांचे, वेळ लागतो का याला? फक्त लोकांना वेटीस धरण्याची कामं चालू आहेत. तुम्ही आमच्या मागे या तरच तुमची कामं करू, असं राजकारण चालू आहे इथे.